नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या 1,18,000 विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे। त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी 5 महिन्यांनी वाढलेला आहे। मुळामध्ये आपल्याला रोजगार पाहिजे होता, म्हणजे रोजगार 11 महिन्यांसाठी मुदतवाढ पाहिजे होती। शासनाने त्या ठिकाणी 5 महिन्यांसाठी प्रशिक्षणाचा कालावधी वाढलेला आहे। हरकत नाही, ज्यावेळेला आपली काहीही संघटना नव्हती, आपण एक नव्हतो, सुरुवातच होती, तरीसुद्धा आपल्या सर्वांनी निर्धारांनी एकजूट होऊन या ठिकाणी 5 महिन्याचा कालावधी वाढवलेला आहे। आता तर आपण सर्वजण सोबत आहोत, एकत्र आहोत। निश्चितच आगामी काळामध्ये त्या ठिकाणी शासनाला आपल्याला रोजगार देण्यासाठी आपण मागणी करणार आहोत। शासनाकडे शासन मायबाप निश्चित आपल्या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करेल, याच्यामध्ये काही शंका नाही। आता आज जो जी.आर. निघालेला आहे, म्हणजे आता तो जी.आर. निघेल, ठीक आहे, आणखीन जी.आर. निघालेला नाही, परंतु विधान भवनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे लवकरच जी.आर. सुद्धा निघेल, काही अडचण नाही। आता ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता, तर ज्या दिवशी त्यांचा कार्यकाळ संपला असेल, समजा 15 दिवसापूर्वी संपला असेल, 2 दिवसापूर्वी संपला असेल, तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्याच तारखेपासून पुढं कंटिन्युएशन मिळणार आहे। त्यामुळं त्यांचे जरी घरीसुद्धा होते तरीसुद्धा त्यांना त्याचा पगार किंवा विद्यावेतन मिळणार आहे, त्याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे। या संदर्भामध्ये आपण शासनाकडे पाठपुरावा करत आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं वय वर्ष 35 भरलेलं आहे, अशाही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कंटिन्युएशन देण्यात यावं। त्या संदर्भामध्ये देखील शासन निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि सर्वांना एक्सटेन्शन देईल। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता 11 महिन्याचा जी.आर. निघालेला नाही, तर आता पुढं काय? तर त्या संदर्भामध्ये आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे। त्या संदर्भामधली अपडेट आपण सूर्योदय NGO बारड या यूट्यूब चॅनलवरून आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि पुढील अपडेट जशी मला मिळाली मी तशी आपल्याला कळवतो। तुर्तास 5 महिन्याची मुदतवाढ त्या ठिकाणी 100% मिळालेली आहे। खूप खूप धन्यवाद।